लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार नाही, फक्त आता 1500 रुपये मिळणार आहे। तर आदितीताई तटकरे यांनी काय म्हटलेले आहे तर बघू शकता की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट आता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा सन्मान निधी आता वितरित करण्यात येत आहे। फक्त 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। तर बघू शकता की महिलांना फक्त आता 1500 रुपये मिळणार नाही, 3000 रुपये मिळणार नाही, फक्त जुलै महिन्याचेच पैसे आता त्यांना मिळणार आहे। आणि ऑगस्ट महिन्याचं कोणतेही त्याबाबत ट्विट त्यांनी केलेले नाही आणि त्याबाबत चर्चासुद्धा केलेली नाही। तर बघू शकते की रक्षाबंधनीच्या पार्श्वभूमीवर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये बँकमध्ये पैसे येणार आहे, परंतु ते केव्हापर्यंत येणार आहे तर बघू शकता की सर्व लाडक्या बहिणींच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता ते पैसे 8 किंवा 8 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवातसुद्धा होणार आहे। तुम्हाला याविषयी काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। तर बघू शकता की लाडकी बहीण रक्षाबंधनाची भेट मुख्यमंत्री यांना देणार आहे। तर महिलांना आशा होती की लाडकी बहीण रक्षाबंधनाच्या या पार्श्वभूमीवर 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे, परंतु असे काही होणार नाही। फक्त त्यांच्या खात्यामध्ये फक्त आता 1500 रुपये येणार आहे। तर बघू शकता की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणींना फक्त आता 1500 रुपये मिळणार आहे, त्यांना 3000 रुपये आता मिळणार नाही अशी ट्विट करताना आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। तर लाडक्या बहीण महिलांना काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।